तयारी श्रींच्या प्रगट दिनाची, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाची. वैकुंठधाम निवासी सौ स्नेहलताबाई सोमानी स्मृतिप्रित्यर्थ जय भवानी जय मल्हारच्या वारकऱ्यांना मंगळवारी गणवेशाचे वाटप. कारंजा लाड. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. सन 2015 पासून 11 वर्षांपासून श्री संत गजानन महाराज मंदिर शहर पोलीस स्टेशन कारंजा नगरीच्या पालखी शोभायात्रेत निष्काम कर्मयोगी सुरेशराव ठाकरे गुरुजी यांच्या पुढाकारातून सेवाभावी वारकरी संजय कडोडे यांचे स्थानिक जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ कारंजा आणि महर्षी वाल्मिकी महिला भजनी मंडळ दिघी हे निस्वार्थ सेवा देत असते. यावर्षी श्रींचा प्रगट दिन माघ वद्य सप्तमी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे तयारी श्रींच्या प्रगट दिनाची, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाची. या कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी वैकुंठधाम निवासी मातोश्री सौ स्नेहलताबाई पूनमचंदजी सोमानी यांच्या पवित्र पावन स्मृतिप्रित्यर्थ भारत सरकार युवा पुरस्कार प्राप्त सेवावर्ती पत्रकार तथा तरुण क्रांती मंच वाशिमचे अध्यक्ष निलेशजी सोमानी यांच्याकडून 18 पुरुष आणि 18 महिलांना गणवेशाचे आणि स्वर्गवासी उमेश कडोडे स्मृतिप्रित्यर्थ तुळशी घेणाऱ्या मातोश्रींना पैठणी साडीचे वाटप महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ कारंजाचे अध्यक्ष संजय कडोडे यांच्या पुढाकारातून करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता संत गजानन महाराज मंदिर कारंजालाड येथे ठरविला आहे. श्रींचे निष्काम सेवाधारी सुरेशराव ठाकरे गुरुजी, सेवाधारी गजाननराव पाटील कडू, मिंटूभाऊ सागानी, नगरसेविका श्रीमती कुसुमताई अघम, नगरसेविका सौ चंदाताई कोळकर, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, पत्रकार अमोल अघम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाच्या वारकरी माता भगिनी आणि बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक सेवावर्ती संजयजी कडोडे यांनी केले आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट.